हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना नाश्त्यासाठी स्पेशल असे छोले भटोरे बनवत आहे मी. तर इथं मी ऑलमोस्ट आता सगळी तयारी भाजीची करून ठेवलेली आहे आणि भटुऱ्यांचं पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर भाजीसाठी बघा मी इथं 2 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. त्यानंतर कांदा आणि एकदम छान बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही जी पेस्ट दिसते ना तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामधील, तर हे छोले आहेत ना आपले उकडलेले, ते बारीक करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण आपली छोलेची भाजी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात ना 2 ते 3 चमचे तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झालं ना, त्यात आपण चिरलेला बारीक कांदा टाकायचा आणि तो ना छान असा पिंक होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा. छान असा गुलाबी गुलाबी कांदा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा. आता तुम्ही जर गॅस फास्ट केला ना, तो कांदा फक्त करपतो, तो गुलाबी अजिबात होत नाही. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, थोडा थोडा कांदा आता गुलाबी होत आहे. तर त्यात म्हणा मी आता अद्रक आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती टाकलेली आहे आणि त्याला पण आपण 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कच्चेपण ना दूर होऊन जाईल. आणि त्यानंतर मग आपण त्यात ना टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. इथं मी 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतली. तर ही पेस्ट टाकल्यानंतर ना आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला ना तेलात असंच हलवायचं आहे. जेणेकरून छान असा टोमॅटो त्यामध्ये ना शिजला जाईल. त्याचा कच्चेपण राहणार नाही आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं, की मग त्यातनं आपण मसाले घालायचे आहेत. तर इथं मी बादशहाचा छोले मसाला घातलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा छोले मसाला वापरू शकता. मी 2 चमचे छोलेचा मसाला घातलेला आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा बॅडगी मिरची पावडर टाकलेली आहे. बॅडगी मिरची म्हणजे आपली काश्मीरी मिरची पावडर आहे. ती टाकलेले ना आपल्या भाजीला ना एक मस्त असा लाल छान कलर येतो. तर भाजी ना अशी बघूनच एकदम चटपटीत वाटते आणि खावीशी वाटते. त्यामुळे तुम्ही ना बॅडगी मिरचीचा वापर पण नक्की करत जा भाज्यांमध्ये. तर आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर ना आपल्याला त्यांना छान असं तेलामध्ये शिजू द्यायचं आहे आणि तेल सुटू द्यायचं आहे. तर इथं बघा तुम्ही आता छान असं तेल सुटलं आपल्या भाजीला. त्यानंतर मग मी शिजवलेले छोले त्यात टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी ना आपण जे आपण छोले शिजवून घेतलेले असतात ना कुकरमध्ये, त्यातले थोडेसे छोले ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ह्या भाजीमध्ये टाकायचे. तर याच्याने ना भाजीला खूप छान असा घट्टपणा येतो आणि छान बाइंडिंग बनते भाजीची. तर आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार यात पाणी घालू शकता आणि जशी तुम्हाला पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी हवी आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण नंतर ही भाजी ना आपले आप थोडीशी आळून येते. तर आता मी भाजी ना दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे, जेणेकरून ती छान अशी मंद आचेवरती उकळेल आणि त्यानंतर इकडे मी आता भटुरे तळण्याची तयारी करत आहे. छान अशी कढई ठेवली आणि त्यात तेल ओतून घेतलं आणि भटुऱ्यांचं पीठ ना मी आधीच मळून घेतलेलं होतं आणि ते एक 20 मिनिटं तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे असं आणि छान ते दह्यामध्ये मळून घेतलेलं आहे मी. आता ह्याचे भटुरे आपण लाटून घेऊयात. तर भटुऱ्यांचं पीठ असं छान भिजल्यामुळे ना एकदम मुलायम झालेलं आहे. त्यामुळे गोळा पण अगदी पटकन झालेला आहे. तर भटुरे ना आपल्याला जास्त मोठे पण करायचे नाहीत आणि जास्त छोटे पण करायचे नाहीत. छान असं थोडेसे पुरीपेक्षा थोडेसे असे मोठे करायचे, जेणेकरून ना ते खायला पण छान वाटतात आणि तेलामध्ये आपल्याला तळायला पण सोपे पडतात. हॉटेलमध्ये तर जास्तच मोठे भटुरे देतात. पण आमच्या घरी तर मी असेच बनवते मीडियम आकाराचे. तर माझ्या इथं आता भटुरे तळून झालेले लाटून झालेले आहेत आणि त्यानंतर तेल पण इथे छान असं तापलेलं आहे. तर चला आता एक एक भटुरे आपण तळून घेऊयात. तर असे टम असे फुगलेले भटुरे आणि गरमागरम छोले आणि त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू असं मस्त सकाळ सकाळी नाश्ता खाल्ला ना तर इतकं छान वाटतं ना मस्त असं पोट पण भरतं टेस्टी नाश्ता पण होतो आणि दिवसभर भूक लागत नाही. तर आमच्या घरी तरी सर्वांचेच फेवरेट आहेत छोले भटुरे. तर बघा तुम्ही आपला भटुरा असा कसा एकदम टम्म फुगलेला आहे. तर छान असा पंजाबी नाश्ता आज आपल्या घरात बनत आहे. तर एक एक करून मी असे मग सगळे भटुरे लाटून घेतले आणि मग तळून घेतले. तर आज आपला छोले भटुऱ्यांचा नाश्ता असा तयार होत आहे आणि त्यानंतर असे भटुरे मस्त तेलात छान असे टम्म फुगले ना तर खरंच खूप खूप छान वाटतं आणि असे फुगलेलेच भटुरे खायला मजा पण येते. तर दुसऱ्या साईडला आपली इकडं भाजी पण आता तयार झालेली आहे बघा. तिला छान असा तवंग आलेला आहे आणि ते आपल्या पण नंतरून घट्ट होते. तर तुम्ही बघू शकता इथं आपला आजचा नाश्ता तयार झालेला आहे. आज ना मला देवघराचं कपाट साफ करायचं होतं. तर देवघरांच्या कपाटाला ना तुम्ही बघू शकता, की एका साईडला भगवान विष्णूचा शंख आहे आणि एका साईडला चक्र आहे. तर हे मी खास ना सुताराकडून बनवून घेतलेलं आहे.
तर हे कपाट ना दर 2-3 महिन्यातून एकदा मी स्वच्छ करते. तर वरचा सेक्शन तर काय एवढा खराब होत नाही. पण हा खालचा सेक्शन बघा किती तेलकट झालेला आहे याचा पेपर. कारण इथे मी तूप आणि तेल ठेवते ह्या खालच्या सेक्शनमध्ये. तर त्या तुपामुळे जरा जास्तच तेलकट झालेला आहे. तर एक-एक करून ना मी आता त्या वस्तू काढते आणि ते कपाट साफ करते. तर हे देवाचं कपाट ना मी फक्त आणि फक्त देवाचं सामान ठेवण्यासाठीच यूज करत असते. तर आपण ना फक्त काही त्यात सामान ठेवायचं नाही बाहेरचं. फक्त आणि फक्त देवघरातील वस्तूच ठेवायच्या जेणेकरून मासिक धर्मामध्ये आपला हात-बोट वगैरे लागत नाही. तर आता मी 2 सेक्शन आहेत त्या कपाटाचे. तर एक-एक सेक्शन आता मी साफ करून घेते. तर हे वरच्या सेक्शनमध्ये ना फक्त आणि फक्त मी देवांची पुस्तकं आणि जे पूजेमध्ये वस्त्र लागतात ना ते ठेवते आणि जे आपले कुंजम सेवेचा बॉक्स वगैरे असतो ना तो ठेवते. तर इथे मी आता कॉटनच्या कपड्याने ना स्वच्छपणे त्याला पुसून घेते आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ना न्यूजपेपर किंवा असं हे जे कॅलेंडर होतं माझ्याकडे मागच्या वर्षीचं आणि चांगलं होतं, खराब नव्हतं, काही नव्हतं. माझ्याकडे 2-3 कॅलेंडर एक्स्ट्रा होते. तर मी त्याचेच पेज फाडून मागच्या वर्षीचे टाकलेले आहेत. तुम्ही न्यूजपेपर अंथरू शकता किंवा तुमच्याकडे जे काही अंथरण्यासाठी आहे कपाटा वगैरे मध्ये किचनमध्ये वगैरे ट्रॉल्यांसाठी वगैरे ते पण तुम्ही इथे ठेवू शकता. तर इथे मी आता हे वरचं सेक्शन पूर्णपणे साफ केला आणि त्याच्यामध्ये ना एका साईडला माझे जे ग्रंथ आहेत, जे देवांची पुस्तकं आहेत नित्यसेवेची वगैरे ती ठेवलेली आहेत आणि मध्ये ना मी सगळे वस्त्र ठेवलेले आहेत. माझ्याकडनं पूजेचे तर भरपूर जास्त वस्त्र झालेले आहेत आणि हे जे बॉक्सेस आहेत ना या बॉक्सांमध्ये ना एकामध्ये देवांच्या माळा आहेत आणि एकामध्ये स्वामींचे वस्त्र आहेत, श्रीकृष्णांचे वस्त्र आहेत, तर असे ठेवलेले आहेत. आणि ह्या वाती आहेत ना मोठ्या, ह्या मी खास समयांसाठी विकत घेतलेल्या आहेत मोठ्या-मोठ्या. तर वरचा सेक्शन माझा पूर्णपणे असा साफ झाला आणि हा खालचा सेक्शन बघा तुम्ही किती जास्त खराब झालेला आहे. तर हा जरा जास्त अस्तव्यस्त वाटत आहे. म्हणून मग मी म्हटलं, की आज हे काम करून घेऊयात आणि मंदिराच्या कपाटाची ना छान अशी स्वच्छता करून घेऊयात. तर मी तर मंदिरामध्ये ना जे आपल्याला जास्त डेली यूजसाठी किंवा पूजेसाठी जे एक्स्ट्रा असतं ना, तेच सामान ठेवते. पूजेचं सामान जास्त पण असं भांडे वगैरे मी या कपाटात नाही ठेवत. कारण जास्त ही अडगळ करण्यात ना आपल्याला कपाटामध्ये काहीच अर्थ नसतो. जेवढ्यात तेवढंच सामान आपण ठेवायचं असतं याच्यामध्ये. जे एक्स्ट्रा अगरबत्त्या, धूप वगैरे जे घेते ना मी, ते मी या कपाटामध्ये ठेवते आणि पुस्तकं वगैरे ठेवते आणि छोटे जे चौरंग वगैरे आहेत पूजेला लागणारे ते ठेवते. बाकी मोठे चौरंग किंवा मोठे जे भांडे आहेत समया वगैरे ना पूजेच्या, ते मी किचनमध्ये ठेवून देते. म्हणजे आणि तिथं पण मी वरतीच ठेवते. तर हा धूप बघा, हा ना शुद्ध गाईच्या शेणापासून बनलेला हा धूप आहे. तर खरंच खूप छान धूप आहे हा. अजिबात म्हणजे याचा आपल्याला का नाही साईड इफेक्ट होत नाहीत. आणि हे हळदी, कुंकू हे पण मी देवघरामध्येच ठेवते. जेणेकरून ना आपलं मासिक धर्मामध्ये इकडे-तिकडे हात-बोट लागतं. तर हे जे महत्त्वाच्या वस्तू आहेत हळदी, कुंकू वगैरे हे मी या खालच्या सेक्शनमध्ये ठेवते. त्यानंतर गंगाजल आणि आपलं तेल, हे जे रोजच्या दिव्याला लागणार आहे ते तूप, तर ह्या सर्व गोष्टींना मी या खालच्या सेक्शनमध्ये ठेवते. आणि जे एक्स्ट्राचे आपले धूप असतात आणि ज्या अगरबत्त्या असतात ते मी इथं ठेवते. तर त्यानंतर ह्या बघा माझ्या एक्स्ट्राच्या अगरबत्त्या आहेत. तर आता सध्या तरी माझ्याकडे 2च बॉक्स उरलेले आहेत आणि हे व्यासपीठ आहे ज्याच्यावरती आपण दररोज वाचन करतो. तर ते मी तिथं साईडला ठेवते. त्यानंतर ह्या अशा आपल्या ज्या कॅन्डल असतात किंवा जे आपण वॅक्सच्या दिवे वापरतो ते ठेवते आणि कुंचन मात्र ना मी देवघरच्या कपाटामध्येच ठेवते. तर अशा प्रकारे माझं हे दोन्ही सेक्शनमध्ये असं सामान असतं. जास्त काही मी गर्दी करत नाही कपाटांमध्ये. जेवढ्यात तेवढंच सामान ठेवते जेणेकरून आपल्याला जे उपयोगी येईल तेच. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.